नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 10वी आणि 12वी पास असलेले विद्यार्थी तसेच पदवीधर असलेले विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतात। ऑलमोस्ट 2,500 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी यासाठी एलिजिबल राहणार आहेत। वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे क्वालिफिकेशन आहे, परंतु कितीतरी पदांसाठी कोणत्याही फील्डमध्ये डिग्री तुम्हाला चालणार आहे। याशिवाय 10वी आणि 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही पदे आलेली आहेत। तरी संपूर्ण जाहिरात आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आता आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। याआधी आपण SSC मार्फत आलेली एक जाहिरात बघितलेली आहे। त्यामध्ये ऑलमोस्ट 15,000 पदांसाठी SSC CGL ची जाहिरात आपण बघितलेली आहे। ही जाहिरात सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC मार्फत आलेली आहे, परंतु ही जाहिरात सरळ सेवा परीक्षा आहे। ओके, सरळ सेवा परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला फक्त एक परीक्षा उत्तीर्ण करायची आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला जॉब मिळणार आहे। ओके, काही पदांसाठी टेक्निकल स्किल मागितले जाते, उदाहरणार्थ टायपिंग मागितले जाणार। तर त्यासाठी जर तुम्हाला टायपिंग मागितलेलं असेल किंवा इतर एखादं बघा क्वालिफिकेशन मागितलेलं असेल तर त्यासाठी तुमची स्किल टेस्ट होणार आणि त्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार। ओके, तर बघा यासाठी 2 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 23 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, 23 म्हणजे 23 जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, जास्त दिवस उरलेले नाही। ऑलमोस्ट आता बघा एक आठवडा तुमच्याकडे आताही आहे, तर या आठवड्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून टाका। आणि बघा जर तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचे असेल ओके, तर 28 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन सुद्धा करू शकता। ओके, तर तुम्हाला जर फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही फॉर्म भरून टाका। ओके, सबमिट करून टाका। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की फॉर्ममध्ये काही चूक झालेली आहे तर तुम्ही 28 ते 30 तारखेपर्यंत फॉर्ममध्ये करेक्शन सुद्धा करू शकता। ओके, त्यानंतर बघा तुमची परीक्षा जी आहे ते 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे। ओके, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे फक्त एक परीक्षा तुमची होणार आहे। मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलेलं असेल। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फीस काय आहे तर 100 रुपये तुम्हाला भरायचे आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरी ओके OBC आणि EWS कॅटेगरी जर तुम्ही बॉईज असाल ओके, ओपन OBC EWS बॉईज तुम्ही आहे तर तुम्हाला 100 रुपये फीस भरायची आहे। जर तुम्ही बघा विमन असाल, विमन आहे ओके, एक सेकंड, तुम्ही जर विमन असाल ओके कोणत्याही कॅटेगरीची महिला, याशिवाय SC ST पुरुष आणि महिला दोनही, त्याशिवाय दिव्यांग उमेदवार आणि एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर तुम्हाला फीस भरण्याची काही गरज नाही। ठीक आहे, म्हणजेच फीस फक्त आणि फक्त ओपन OBC EWS कॅटेगरीच्या बॉईज विद्यार्थ्यांना म्हणजेच पुरुष विद्यार्थ्यांना ही फीस भरायची आहे। बाकी महिलांना किंवा SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा दिव्यांग असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस भरायची नाही। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंटर तुम्हाला वेस्ट झोनमध्ये फॉर्म भरायचे आहे आणि वेस्ट झोनमध्ये जे आहे महाराष्ट्र तुम्हाला मिळणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती ओके, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी आणि जळगाव। ओके, पणजी नाही ओके, पणजी नाही येणार आहे ओके, जळगाव। ओके, तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे सेंटर तुम्ही हे तुम्हाला 3 सेंटर सिलेक्ट करायचे आहे, तर तीन सेंटर तुम्ही महाराष्ट्रातील सिलेक्ट करू शकता। ओके, 3 पैकी एक तुम्हाला ते देतील। ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा कशा प्रकारे होणार आहे। तुम्हाला 4 विषय राहणार आहेत। ओके, नेहमीप्रमाणे तुम्हाला बघा रिझनिंग राहणार आहे ओके, रिझनिंग, त्यानंतर GK राहणार आहे, त्यानंतर मॅथमॅटिक्स राहणार आणि त्यानंतर इंग्लिश राहणार। ओके, अशा प्रकारे तुम्हाला 4 विषय राहणार आहे। प्रत्येक विषयावर तुम्हाला 25-25 प्रश्न ते विचारतील आणि प्रत्येक विषयावर 50-50 गुण तुम्हाला राहणार आहेत। अशा प्रकारे 100 मार्कांचा तुमचा पेपर राहणार आहे।
ओके, 100 मार्कांचा तुमच्या पेपर राहणार आहे आणि एकूण गुण राहणार आहेत 200. 200 गुणांपैकी जे आहे तुमच्या कट ऑफ लागणार आहे आणि एका तासाचा तुमचा पेपर राहणार आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतील. 200 गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना 80 मिनिट पेपर सोडवायला मिळणार आहेत. ओके, त्यानंतर बघा 0.50 मार्क म्हणजे अर्धा मार्क तुमचा कट होणार आहे जर तुमचं उत्तर चुकलं असेल तर. ओके, त्यानंतर हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचे पेपर होणार आहे. रिजनल लँग्वेजमध्ये पेपर होणार नाही. मराठीमध्ये तुम्हाला पेपर देता येणार नाही. ठीक आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे, आता बघा सिलेबस तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण पदे मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा 2423. ओके, 2423 एकूण पदे आहेत. यामध्ये 200 ते 250 पदांची वाढ होण्याची शक्यता आहे. आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज लिमिट मी तुम्हाला इथे दाखवून देतो. हे बघा, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एज लिमिट आहे आणि वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. उदाहरणार्थ बघा, टेक्निशियन नावाचे पद आहे, यासाठी एज लिमिट आहे 18 ते 27 वर्षे आणि ग्रॅज्युएशन अँड अबोव यांनी मागितलेलं आहे. ओके, लॅब असिस्टंट आहे. हे बघा, लॅब असिस्टंट आहे, यासाठी 18 ते 30 वर्षे आहे एज लिमिट आणि ग्रॅज्युएशन अँड अबोव मागितलेलं आहे. आता इथे बघा असिस्टंट आहे. ओके, विलेज इंडस्ट्रीज, यासाठी 18 ते 27 वर्षे एज लिमिट आहे आणि 12वी यांनी इथे मागितलेलं आहे. ओके, अशा प्रकारे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. आणि यामध्ये काही पदे अशी आहेत ज्यामध्ये आणखी जास्त क्वालिफिकेशन आहे. ओके, परंतु यांनी इथे हे लिहून दिलेलं नाही. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये यांच्याकडे जागा नव्हती. बघा जागा खूप कमी आहे आणि इथे बघा एंट्रीज बघा 365 आहेत. ओके, 365 एंट्रीज आहेत. यामध्ये खूप मोठं आहे. बघा हे बघा खूप मोठं जे आहे हे PDF आहे. यामध्ये टोटल एंट्रीज ज्या आहेत त्या आहेत 365. ओके, तर यांना इथे जागा मिळालेली नाही, तर यांनी काय केलेलं आहे, यांच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. ओके, वेबसाईटवर हे बघा इथे लिंक दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही जे आहे क्लिक करू शकता. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक्झाम नेम सिलेक्ट करायचे आहे. एक्झाम नेम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळी पदे ओपन होणार. त्या पदावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिसणार आहे. ओके, पण प्रत्येक पदासाठी जे आहे त्यांनी ते मागितलेलं नाही. कितीतरी पदे अशी आहेत ज्यामध्ये त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन किंवा फक्त 10वी फक्त 12वी अशा प्रकारे त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार ज्या पदासाठी जास्त जागा असतील आणि तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाईड असाल त्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, मल्टिपल पदांसाठी तुम्ही एका वेळेस सुद्धा फॉर्म भरू शकता. ओके, तर यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी सुद्धा यांनी इथे जे आहे स्टार्टिंगमध्ये दिलेलं आहे. हे बघा मी थोडा इथे बघा मागे करून दाखवतो, थोडे स्टार्टिंगमध्ये दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, SC ST OBC यांनी इथे कॅटेगरीनुसार सुद्धा जागा दिलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा बघून घेऊ शकता. आणि माझ्यामध्ये तुम्ही वेस्ट रिजन ओके WR मध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे, कारण तिथे बघा महाराष्ट्र येणार आहे. तर तुम्ही बाकी ठिकाणी फॉर्म भरायच्या भानगडीत पडू नका. आणि जर त्यांनी असं म्हटलेलं असेल, कारण बघा मी फॉर्म भरलेला नाही तर मला माहिती नाही, त्यांनी असं जर म्हटलेलं असेल की एकच तुम्ही फॉर्म भरा, ओके, एकच जर फॉर्म भरायचा असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही. ओके, तर तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता. रिजन सिलेक्ट न करता सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर त्यांनी तसं म्हटलेलं असेल. आणि जर त्यांनी असं म्हटलं फॉर्म भरताना की रिजन सिलेक्ट करा, तर तुम्ही बघा वेस्ट रिजन तुम्हाला बघा सिलेक्ट करायचे आहे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी पाहिजे असेल तर. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून जर काही माहिती सुटलेली असेल किंवा माझ्या बोलण्यात काही चूक झालेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ही संपूर्ण PDF मी बघा ड्राईव्हवर टाकलेली आहे. ओके, गुगल ड्राईव्हवर टाकलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, याशिवाय आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सॲप चॅनल आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. अशा प्रकारच्या कितीतरी जाहिराती तिथे
पब्लिश होत असतात आणि त्याबाबत आपण व्हिडिओ बनवत नाही. प्रत्येक जाहिरातींचे आपण व्हिडिओ बनवत नाही. ज्या महत्त्वपूर्ण जाहिराती आहेत, जिथे जास्त जागा आलेल्या आहेत त्याचबाबत आपण व्हिडिओ बनवतो. तर जिथे थोड्या बघा कमी जागा असतील त्या जाहिराती जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.